कारण आम्ही मानतो की पहिलं राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग आम्ही स्वतः. पहिलं जर आम्ही राष्ट्र मानत असू तर आम्ही आमचे किरकोळ मतभेद बाजूला ठेवले पाहिजे, आमच्या छोट्या मतभेदांच्या बाजूला ठेवले पाहिजे. जर आमचा देश जागतिक महासत्ता होत असेल, एपीजे अब्दुल कलामांनी पाहिलेलं स्वप्न 2047 साली संपूर्णतः विकसित भारताचं नरेंद्र मोदींनी दाखवलेलं स्वप्न, हे जर आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायचं असेल 50-60% त्याच्यामध्ये यश आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. राहिलेलं काम त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे. आणि म्हणून कदाचित तुमचे माझे काही मतभेद असतील, मनभेद असतील, आज मोठ्या मनानं आपण सगळे 80-90% कार्यकर्ते एकत्र आलोय. अजूनही 5-10% कोण जे कार्यकर्ते बाजूला असतील त्याला मोठ्या मनानं आपल्या सगळ्यांना एकत्र आणायचं आहे. आणि म्हणून ही निवडणूक देशाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून आपल्या कार्यकर्त्यांनी भूमिका मांडल्या पाहिजेत. आम्हाला लोक विचारतात तुमचा आणि आमदार साहेबांसंगत झाला, तुमचं आणि शिवसेनेचं मत नव्हतं, तुम्ही आज गळ्यात घालून एकत्र येऊन काम करताय. राष्ट्रहितासाठी आमचे मतभेद किरकोळ आहेत. राष्ट्रहितासाठी आमच्या निवडणुका, स्थानिक निवडणुका आम्हाला महत्वाच्या वाटत नाहीत. आम्हाला त्या ठिकाणी राष्ट्रहित महत्वाचं वाटतं आणि राष्ट्राच्या हितासाठी आम्ही सगळी मंडळी एकत्र आलेलो आहे. आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी उत्तर देत असताना आज मी बघतोय की सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ 40% निवडणूक ही सोशल मीडियावर आलेली आहे. आज आपण सभेला आलो, खासदार साहेबांचा, आमदार साहेबांचा दौरा होईल, आम्ही सगळेजण त्यांच्यावर फिरू, गावोगाव जाऊन पदयात्रा होतील, मोठमोठ्या सभा होतील, राष्ट्रीय आणि राज्यातले नेते येतील. पण त्या ठिकाणी तुमची माझी जबाबदारी काय? रोज आपण सभेला जाऊ, घरोघरी भेटूच असं नाही, पण बसल्या जागेवरती आमच्या हातामध्ये स्मार्ट मोबाईल सगळ्यांचे आहे. एका बाजूला समोरचा उमेदवार त्यांचं क्षेत्र ते आहे, सिनेमा सृष्टी त्यांचं क्षेत्र आहे, नाट्यकला त्यांचं क्षेत्र आहे. आणि म्हणून सोशल मीडिया त्यांना अतिशय जवळच आहे. सगळी यंत्रणा त्यांनी सोशल मीडियावर एकवटलेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वातावरण बिघडवण्याचं काम होत आहे. आणि आपलेही कार्यकर्ते सहजपणे मीडियात एखादी पोस्ट पाहिली आणि खालच्या प्रतिक्रिया बघितल्या की मग म्हणतात नाही इकडे याचा जोर आहे, तिकडे असं चाललेलं आहे. चाणक्ष बुद्धीने आपल्या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते डोळस आहे. आपण पदावर काम केलेलं आहे, सोशल मीडिया आपण वापरतो. अरे बाबा, राज्याच्या एखाद्या मोठ्या चॅनलवरती ज्यावेळी पोस्ट येते त्यावेळेला राज्यातून प्रतिक्रिया येतात. उमेदवार समोरचा सेलिब्रिटी आहे आणि सेलिब्रिटी असल्यामुळे तरुण मुलं त्याच्यावरती कमेंट्स करतात. त्या 100 कमेंट जर तुम्ही चेक केल्या त्याच्यातल्या 5 देखील कमेंट शिरूर लोकसभेच्या नाहीत, आपल्या मतदारांच्या नाहीत. महाराष्ट्रातील लोक इथं मत करायला येणार नाहीत. आपल्याला मतदान करायचंय, आपल्याला शिवाजीदादा आढळराव पाटलांना निवडून द्यायचं आहे. आपण मतदान करणार आहोत, महाराष्ट्रातले सोशल मीडियाचे लोक मतदान करणार नाहीत. आणि म्हणून आपण त्या काहीतरी कॉमेंट बघतो आणि प्रतिक्रिया व्यक्त करतो. गावागाव जाऊन बघा बरं, ज्याचा उल्लेख केला सर्वांनी केला, बैलगाड्याचा उल्लेख आयुष्यात केला, शांताराम भोसलेंनी भूमिका मांडली. गावागाव जाऊन बघा बरं, गावात जाऊन बैठकीत बसा बरं. एकदा निवडून गेले तर पुन्हा खासदार फिरकलेच नाहीत. त्याने आमदार साहेबांनी मुलाखतीत सांगितलं की त्यांनी सांगितलं 6 महिन्यामध्ये सगळ्या मालिका थांबवतो, माझा सिनेकरावंताचं काम थांबवतो आणि पूर्ण वेळ त्या ठिकाणी लोकांसाठी मी वेळ देणार आहे. पाळला का त्यांनी आपला शब्द? राहिले का लोकांमध्ये? साधे प्रमुख पदाधिकारी कैलासराव सांडवरांसारखे सांगतात, त्यांचा जर तालुकाध्यक्षाचा फोन घेत नसतील तर मग सरपंचाचा कधी घेणार, सदस्याचा कधी घेणार, चेअरमनचा कधी घेणार, सामान्य गरीब कार्यकर्त्याचा कधी घेणार? त्यांना जर त्यांचं करिअर सिनेमा सृष्टीत करायचं आहे, त्यांनी त्यांचे चित्रपट करावे, ऑस्करपर्यंत जावं, आमच्या शुभेच्छा आहेत. पण लोकांची फसवणूक कशासाठी करतात? ते दुसऱ्या बाजूला राष्ट्राभिमान सांगतात, महाराष्ट्राचा अभिमान सांगतात, सारखं सह्याद्रीला मदतीला बोलवतात आणि मी एकनिष्ठ सांगतात, अरे जो माणूस शेवटी लोकशाहीत मतदार राजा आहे, लोक हे राजे आहेत, लोक हे सार्वभौम आहेत, लोक ठरवतात तेच होतं. आणि मग लोक सार्वभौम असतील, मतदार राजा असेल तर मग तुम्ही सांगा, ज्या लोकांनी तुम्हाला अपेक्षेने निवडून दिलं, ज्या अपेक्षेने त्या ठिकाणी तुम्ही येणार, काम करणार, गोड बोलला, त्या अपेक्षेने तुम्हाला मतदान केलं, तुम्ही दुसऱ्यांना गद्दार म्हणताय, तुम्ही दुसऱ्याला एकनिष्ठ नाही म्हणताय. अरे तुम्ही तर या शिरूर लोकसभेतल्या लाखो लोकांशी गद्दारी केलेली आहे, लाखो लोकांचा त्या ठिकाणी अपमान केलेला आहे. आणि म्हणून खरे चुकीचे तुम्ही आहात. तुम्ही लोकांशी प्रतारणा केलेली आहे, तुम्ही मतदारांची फसवणूक केलेली आहे, तुम्ही लबाडीने वागलेला आहात. आणि म्हणून लोक तुम्हाला आज जाब विचारतायत. आणि म्हणून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याने बोर्ड लावला, खासदार साहेब 5 वर्ष कुठे होते? आमच्या गावात तुम्ही काय काम केलं? आमच्या गावातल्या कुणा माणसाचा तुम्ही फोन घेतला का? जर हा माणूस याच्यात काहीच करत नाही तरी आम्ही चर्चा करणार असू तर आमची कार्यकर्त्यांची चूक आहे. आणि म्हणून सोशल मीडियावरती आपण व्यक्त झालं पाहिजे, तुमच्या माझ्या मनाच्या भावना आपण व्यक्त केल्या पाहिजे. अजितदादा पवारांनी या तालुक्याला भरपूर दिलं, गिरीश बापटांनी दिलं, चंद्रकांतदादा पाटलांनी दिलं, देवेंद्रजींनी, एकनाथबाई शिंदेनी दिलं. डेव्हलपमेंटची सगळी कामं स्टेजवर बसलेली माणसं करतायत, आमदार साहेब पैसा घेऊन आणतायत. आणि शिवाजी आढळराव पाटील हा व्यक्ती असा आहे, 3 टर्म 2 टर्म आम्ही त्यांच्या विरोधात काम केलं, त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. पण
आम्ही विरोधात काम केल्यानंतर देखील दिल्लीमध्ये कधीही वेळ आला आणि आढळराव पाटलांना कोणत्याही विरोधी पक्षाच्या माणसाने जरी फोन केला तरी शिवाजी आढळराव पाटील सगळ्यांना उपलब्ध आहेत. त्यांचा दिल्लीचा बंगला सगळ्यांसाठी उपलब्ध होता. सगळ्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था होत होती. रात्री 12 वाजता केलं तरी हात घेणार फोन घेणारा माणूस आहे. लोकांमध्ये जाणारा माणूस आहे. गावोगाव फिरणारा माणूस आहे. सामान्य लोकांची गरज आहे. प्रश्नाची जाण आहे. प्रशासन माहिती आहे. नेत्यांशी उत्तम संपर्क आहे. संसदेमध्ये उत्तम काम केलेलं आहे. पहिली पंचवार्षिक त्यांच्या आणि यांची तुलना केली तर कितीतरी उजवं काम शिवाजी आढळराव पाटलांनी केलेलं आहे. आणि म्हणून मतदारांच्या समोर ही भूमिका आणि हा फरक लोकांना सांगितला पाहिजे की हा माणूस भेटत नाही, विद्यमान खासदार भेटत नाही, काम करत नाही, विकासाचा प्रश्न नाही. अहो त्यांना तर आमदार साहेबांना जवळ माहिती आहे. जवळजवळ या विद्यमान खासदारांना प्रशासनातल्या 90% योजनाच माहित नाही. प्रशासनाची कार्यालय देखील माहित नाही. मी कुठल्या बैठकीला जावं आणि काय करावं हे खासदार म्हणून त्यांना माहितच नाही. इतका अडाणी लोकप्रतिनिधी प्रशासनातला आपण देतो आहे फक्त भाषणावरती. आपण देखील जाणकार मतदार आहात. एखाद्या गावचा सरपंच तुम्ही निवडून दिला आणि तो जाऊन पुण्यामध्येच राहिला, वर्ष जर आलाच नाही, तुम्ही स्वीकारणार का सरपंचाला? शिवाय घालतील ना लोक, स्वागत करतील. आणि आपण मतदारांना हा प्रश्न विचारला पाहिजे. जो माणूस 5 वर्ष आमच्याकडे आलाच नाही त्याचं आम्ही स्वागत करायचं. तर आमची त्यांनी फसवणूक केली, आमच्याकडे काम केलं नाही, केंद्रातल्या योजना नाही, राज्यातल्या योजना नाही, काहीच केलं नाही. आता ते संसदेतला खासदार साहेब सांगतील पण त्या ठिकाणी आमदार साहेब आम्ही सगळे डिप्युटीत काम करतो. आता 2024ला अजितदादा पवारांनी पालकमंत्री असताना सकाळी 8 वाजता बैठक बोलवली. आमदार साहेब, अतुल बेनके साहेब आणि सुनील शेळके साहेब सकाळी 8 वाजता अजितदादांच्या केबिन मध्ये बैठकीला होते. मी माझ्या घरून ऑनलाईन मीटिंगला जॉईन झालो होतो. आम्ही इतकं बारकाईने पाहतो की जर डेव्हलपमेंट खेचून आणायचं असेल तर बैठकांना जायला पाहिजे, अभ्यास करून जायला पाहिजे, तयारी करायला पाहिजे, लोकांना भेटायला पाहिजे, सरपंचांचे प्रश्न समजावून घेतले पाहिजे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजे. दिलीप शेठ मोहिते पटलाने आम्ही एकमेकांच्या बरोबर काम केलं. आम्ही संघर्ष देखील केला पण एकमेकाच्या विकास कामाचा आदर केला. तेही डेव्हलपमेंटच्या बद्दल माझ्याबद्दल चांगले बोलले, मी त्यांच्याबद्दल चांगलं बोललो. कारण डेव्हलपमेंट महत्वाची आहे. राजकीय मतभेद असू शकतात पण अमोल कोल्हे आणि डेव्हलपमेंटचा काही संबंध नाही. विकास कामाचा आणि त्यांचा काही संबंध नाही. डेव्हलपमेंटसाठी ते खासदार झालेच नाही, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी झाले. त्यांच्या सिने कला क्षेत्राला फायदा व्हावा म्हणून ते खासदार झाले. तुमच्या शिरूर लोकसभेच्या कल्याणासाठी ते खासदार झाले नाही. आणि म्हणून मी परवा एका मुलाखतीमध्ये मांडलं, मला काही लोक म्हटले की आम्हालाही माहित नव्हतं. संसदेमधलं सांगतात खासदार साहेब त्याच्यावर बोलतील, संसदेत त्यांची भाषणं काय? मोदीजींवर टीका, भाजपवर टीका, अमित भाईंवर टीका, कविता करायच्या, शेरशायरी करायची. अरे शिरूर लोकसभेला त्याचा उपयोग काय? तुमच्या कवितेचा आणि गाण्यांचा शिरूर लोकसभेला उपयोग काय? तुमच्या त्या ठिकाणी अभिनय कौशल्य भाषणाचा उपयोग आमच्या लोकांना काय? आमच्या लोकांचे प्रश्न तुम्ही मांडले का? जलजीवन मिशन सारख्या योजनेमध्ये कोट्यवधी रुपये दिले, तुम्ही कधी बैठक घेतली आहे? तुम्ही कधी कुठल्या गावची योजना चुकी चालली पाहिली? कधी अधिकाऱ्यांना जाब विचारलाय? एखाद्या डीपीआर तुम्ही बदललाय? केंद्राच्या 29 योजनांची कामं आमच्याकडे चालली. एवढं नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी भरभरून लोकांना दिलंय, तुम्ही त्याचा कधी आढावा घेतलाय? खेड तालुक्यामध्ये पीएम किसानचे 2000 रुपये अनेक लोकांना अडचण आहे, कधी तुम्ही कॅम्प लावून काम केले त्याच्यावरती? प्रधानमंत्री मातृवंदनेमध्ये काम केलंय, उज्ज्वला गॅसमध्ये राहिलेले लाभार्थी तुम्ही आणायचा कधी प्रयत्न केलाय? कुठल्या योजनेवर काम केलं त्यांनी सांगावं ना. योजना देखील त्यांना माहित नाही. या 29 योजनांचा आढावा ज्या दिशा समितीमध्ये होतो, हे खासदार साहेब त्याचे सहअध्यक्ष आहे, शिवाजीराव दादा तर त्याचे एकदा अध्यक्षच होते. या दिशा समितीचा कारभार देखील 3 महत्वाच्या बैठकींची मी प्रोसिडिंग वाचले. प्रकाशजी जावडेकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली 2 बैठका, श्री मुरलीधरनजी यांच्या अध्यक्षतेखाली 1 बैठक. एकाच बैठकीला गेले, एकाच बैठकीत एकच मुद्दा मांडलाय. दिशा समिती यांनी पाठ फिरवली. जिथं केंद्राच्या सगळ्या योजनांचा आढावा तयार होतो, जिथं निर्णय घेतले जातात, दिशा ठरवली जाते, तिथं खासदार साहेब गायब, गावामध्ये गायब. जिल्हा नियम समितीमध्ये आम्ही बऱ्यापैकी इथं काम करतो. अरुणराव गिरेंनी काम केले, निर्मलतांनी काम केले, भगवान शेट्टी काम केले, अरुणराव चांबारे या ठिकाणी आहेत. आम्ही जिल्हा परिषदची सगळी मंडळी तिथं काम केलंय. आमदार साहेब अनेक वर्ष काम करतात, खासदार साहेबांनी काम केलंय. काय परिस्थिती आहे? मी मांडलं तिथं, माहिती सगळी घेतली, प्रोसिडिंग मागवले. म्हटलं संसदेत हे फार बोललेत, इथं पण चांगलं काम केलं असेल, इथं पण त्यांनी भरपूर प्रश्न मांडले असतील. थोड्या अभ्यासाची मला सवय आहे. खासदार साहेबांनी सगळी प्रोसिडिंग मागवली आणि प्रोसिडिंग वाचायला सुरुवात केली. हजेरी पत्रक मागवलं. 19च्या 20च्या दरम्यान कोविडच्या काळामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन बैठका झाल्या. पण जेवढं 9 सभांचं रेकॉर्ड मी वाचलं, या 9 सभांच्या रेकॉर्ड मध्ये हे महाशय तब्बल लागोपाठ 6 बैठकाला गैरहजर आहे. पुण्यात कौन्सिलरला बैठक आहे, 1 तासाच्या अंतरावर तुम्ही बैठकीत जाऊ शकता. पुण्यात असतं तर 10 मिनिटात जाऊ शकता. ज्या जिल्ह्याचा डेव्हलपमेंटचा प्लॅन जिथं तयार होतो, तुमच्या माझ्या गावातले प्रश्न जिथं सोडवले जातात, त्या बैठकीला जायला खासदारांना वेळ नाही. 6 बैठकांना दांडी आहे. आणि आपला कायदा काय, अनेक सरपंच उपसरपंच आहेत. आम्ही जेडपीला जर 3 महिने सतत बैठकांना गेलो नाही, कल्पनाताई गव्हाणीत आहेत, अनेक सभापतींनी काम केले, आरगडेताई आहेत.
काय अवस्था आहे? आम्हाला अपात्र करतात की नाही? आयुष्यात तुम्ही काम केलंय पहिल्याच आम्ही जर लागोपाठ खेड तालुक्यामध्ये पीएम किसानचे 2000 रुपये अनेक लोकांना अडचण आहे. कधी तुम्ही कॅम्प लावून काम केले त्याच्यावरती? प्रधानमंत्री मातृवंदनेमध्ये काम केलंय? उज्ज्वला गॅसमध्ये राहिलेले लाभार्थी तुम्ही आणायचा कधी प्रयत्न केलाय? कुठल्या योजनेवर काम केलं त्यांनी सांगावं ना. योजना देखील त्यांना माहित नाही. या 29 योजनांचा आढावा ज्या दिशा समितीमध्ये होतो, हे खासदार साहेब त्याचे सहअध्यक्ष आहे. शिवाजीराव दादा तर त्याचे एकदा अध्यक्षच होते. या दिशा समितीचा कारभार देखील 3 महत्वाच्या बैठकींची मी प्रोसिडिंग वाचले. प्रकाशजी जावडेकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली 2 बैठका, श्री मुरलीधरनजी यांच्या अध्यक्षतेखाली 1 बैठक. एकाच बैठकीला गेले. एकाच बैठकीत एकच मुद्दा मांडलाय. दिशा समिती यांनी पाठ फिरवली. जिथं केंद्राच्या सगळ्या योजनांचा आढावा तयार होतो, जिथं निर्णय घेतले जातात, दिशा ठरवली जाते, तिथं खासदार साहेब गायब, गावामध्ये गायब. जिल्हा नियम समितीमध्ये आम्ही बऱ्यापैकी इथं काम करतो. अरुणराव गिरेंनी काम केले, निर्मलतांनी काम केले, भगवान शेट्टी काम केले, अरुणराव चांभारे या ठिकाणी आहेत. आम्ही जिल्हा परिषदची सगळी मंडळी तिथं काम केलंय. आमदार साहेब अनेक वर्ष काम करतात, खासदार साहेबांनी काम केलंय. काय परिस्थिती आहे? मी मांडलं तिथं, माहिती सगळी घेतली, प्रोसिडिंग मागवले. म्हटलं संसदेत हे फार बोललेत, इथं पण चांगलं काम केलं असेल, इथं पण त्यांनी भरपूर प्रश्न मांडले असतील. थोड्या अभ्यासाची मला सवय आहे. खासदार साहेब मी सगळी प्रोसिडिंग मागवली आणि प्रोसिडिंग वाचायला सुरुवात केली. हजेरी पत्रक मागवलं. 19च्या 20च्या दरम्यान कोविडच्या काळामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन बैठका झाल्या. पण जेवढं 9 सभांचं रेकॉर्ड मी वाचलं, या 9 सभांच्या रेकॉर्डमध्ये हे महाशय तब्बल लागोपाठ 6 बैठकाला गैरहजर आहे. पुण्यात कौन्सिलरला बैठक आहे. 1 तासाच्या अंतरावर तुम्ही बैठकीत जाऊ शकता. पुण्यात असतं तर 10 मिनिटात जाऊ शकता. ज्या जिल्ह्याचा डेव्हलपमेंटचा प्लॅन जिथं तयार होतो, तुमच्या माझ्या गावातले प्रश्न जिथं सोडवले जातात, त्या बैठकीला जायला खासदारांना वेळ नाही. 6 बैठकांना दांडी आहे. आणि आपला कायदा काय, अनेक सरपंच उपसरपंच आहेत. आम्ही जेडपीला जर 3 महिने सतत बैठकांना गेलो नाही. कल्पनाताई गव्हाणीत आहेत, अनेक सभापतींनी काम केले, आरगडेताई आहेत. काय अवस्था आहे? आम्हाला अपात्र करतात की नाही? आयुष्यात तुम्ही काम केलंय पहिल्याच आम्ही जर लागोपाठ बैठकांना गेलो नाही तर आम्हाला अपात्र करतात. आम्हाला काढून टाकलं जातं. आमची हजेरी असते लोकप्रतिनिधींची. आता हे खासदार डीपीसीला फक्त तो कायदा लागू नाही. जर सतत 6 बैठकांना जर हे बैठकीला अपात्र असतील, जात नसतील, तर जर सरकारचा कायदा नसेल तर मतदाराचा अधिकार वापरून आपण त्यांना अपात्र केलं पाहिजे की नाही? आपण त्यांना अपात्र केलं पाहिजे की नाही सांगा? जिथं कायदा होतो तर तिथं कायदा हातात घेण्याचं काम किंवा हे संकेत निर्माण करण्याचं काम पब्लिकने केलं पाहिजे. 3 बैठकाला गेले, एका ऑनलाईन, एका तर काहीच बोलले नाही. अख्ख्या 5 वर्षामध्ये डीपीसीच्या बैठकीमध्ये आमदार साहेब तुटून पडतात. आमच्यासारखे नव्या पिढीचे लोक अभ्यासपूर्ण प्रश्न मांडतात. खासदारांना संधी मिळते त्यावेळी खासदार अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या अर्धावटी मांडतात. पण आज या विद्यमान खासदारांनी अख्ख्या 5 वर्षामध्ये एकच मुद्दा मांडलाय, दुसरं काही म्हटलं नाही. एवढा निष्क्रिय लोकप्रतिनिधी आपण स्वीकारणार आहोत का? एवढ्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीला भावनेच्या आधारावर मतदान करणार आहोत का? आजकाल चाललंय भावनिक मतदान, राष्ट्राभिमान, सह्याद्री जागा झाला, सगळे नाटकाचे डायलॉग काढलेत आणि लोकांना वेळ बनवायचं काम चाललेलं आहे. आम्हाला खासदार कशासाठी पाहिजे? आमच्या प्रश्नासाठी पाहिजे. आम्ही अभिनय बघायला ना टाऊन थिएटरमध्ये चित्रपट पाहू ना. आम्ही या राजसत्तेच्या व्यासपीठावरती लोकांचे प्रश्न आम्हाला सोडवायचे, त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी असतो. आणि म्हणून मतदार राजांना माझी विनंती आहे, कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. फरक क्लिअर दिसतोय. शिवाजी आढळराव पाटलांची 3 टर्मची कारकीर्द, त्यांनी केलेली विकासाची कामं, त्यांचं संसदेचं काम, त्यांचा संपर्क. रविवारी हक्काने जाणं तुम्ही जनता दरबार चालू आहे. आमदारांच्या घरी कधी जाते तुम्हाला भेटतात. आमच्यासारखा कार्यकर्ता रस्ता झाडावर तरी लोकांचं काम करतो. उन्हातानात कुठे आमची फिरण्याची तयारी असते. सगळे असे काम करणारे कार्यकर्ते आम्ही आहोत. दुसऱ्या बाजूला हा माणूस तुम्हाला भेटत नाही. शिवाजी आढळराव पाटील तुम्हाला दर रविवारी हक्काने भेटतात. जनता दरबार त्यांचा सुरू आहे. पूजेला, अर्चेला, लग्नाला, मैत्रीला सगळ्याला येण्याची तयारी असते. बैठका घेतात, गाव दौरा करतात. मग हा फरक आपण लोकांना सांगणार नाही का? आपण बघतो ते पक्ष कसे फुटले आणि कोण कुठे गेलं. तुमच्या त्या पक्ष फुटण्याशी आणि तुमच्या नेत्यांच्या भांडणाशी लोकांना काय घेणं? लोकांच्या प्रश्नावर तुम्ही बोला ना. शिरू लोकसभेत तुम्ही काय केलं ते सांगा ना. आणि अजितदादा पवारांनी ज्यावेळी भूमिका घेतली, आज अजितदादा पवार आणि काम, अजितदादा पवार आणि डेव्हलपमेंट हे समीकरण आहे. कामासाठी काम करणारा हा नेता आहे. रात्रंदिवस लोकांचे कष्ट सकाळी 6:30 पासून काम करतोय. आणि ज्या अजितदादांनी तुमच्या निवडणुकीचा खर्च केला हे त्यांनी सांगितलं. ज्या अजितदादांच्या मिटिंगला मी एकदा दोनदा बाजूला बसतो होतो असं त्यांनी सांगितलं. निसर्ग चक्रीवादळ आपल्या परिसरामध्ये झालं. सकाळी 8 वाजता शिवाजी आढळराव पाटील किराणा मालाचे आपले कॅरेट घेऊन, पॅकिंग घेऊन शिवे वाघावला आम्ही होतो त्या ठिकाणी. हे पॅकिंग घेऊन शिवाजी आढळराव पाटील त्यांच्यापासून जोडून आले होते. आम्ही त्याला फोन नव्हता केला. आणि हे आताचे खासदार कधी आले? अजितदादाच्या मागे लपून तिथं आले. का रात्री आले नाही? का लोकांचे प्रश्न दवाखान्यात गेले नाही? का लोकांना मदतीला आले नाही? का रुपये 1 रुपये खर्च केला नाही स्वतःचा? फक्त नेत्यांच्या मागे आले. मग सगळं जर राजकारण तुमचं अजितदादांनी केलं
अजितदादांनी तुम्हाला संधी दिली, निवडणुकीचा खर्च अजितदादांनी केला, अजितदादांनी तुमच्या प्रकल्पाला सांगितलं द्या मला, मी तुमचं काम करतो. तुम्हीच अजितदादांना म्हणता की मला परत वेळ नाही, मला अभिनय करायचा आहे. मग आज अजितदादा पवार सांगतायत की आम्ही चुकीचा माणूस निवडला, या माणसानं आमचं नुकसान केलं, लोकांचं काम केलं नाही, त्यांना घरी पाठवा. हे अजितदादा जर सांगत असतील तर लोकांनी देखील ओळखून घेतलं पाहिजे. आपल्याला लोकप्रिय काम करणारा, लोकांमध्ये राहणारा, प्रश्न सोडवणारा, आपल्या हक्काचा माणूस हवा आहे. आम्हाला आभासी चित्र करणारा, स्वप्न दाखवणारा लोकप्रती नको आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आरपी असेल, रासप असेल, सगळे घटक पक्ष आहे. आपण एकमेकाला प्रेमानं सन्मान देऊ. खुर्ची मिळाली नाही, मला बोलून नाही, माझं भाषण झालं नाही, हे आपल्याला सगळं थांबवायचंय. काम करायचं, मोकळेपणाने करायचं, आठ नाही, शर्त नाही, काही नाही. कारण जर आपण चांगला खासदार इथे निवडून दिला, जर सत्याचा खासदार निवडून दिला, विरोधी पक्षाच्या खासदारला अधिकारी का चाकं ट्रॅफिक सोडवायचं, विरोधी पक्षाच्या खासदारला दिल्लीमध्ये काम मिळणार आहे का? सत्तेचा खासदार पाठवावा लागेल, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारा खासदार पाठवावा लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी शिवाजी आढळराव पाटील यांच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी उभं राहावं. आम्ही आमचे सगळे मतभेद बाजूला ठेवून अतिशय मोकळेपणानं, पूर्ण ताकदीनं या ठिकाणी शिवाजी आढळराव पाटील यांच्या पाठीमागे उभं राहणार आहोत. आज हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, उद्या जनतेच्या सभा होणार आहे, लाखो लोकांना आपलं एकत्र यायचंय. सगळे नेते आपले येणार आहेत, डेव्हलपमेंटचे प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडणार आहे. या भागातल्या प्रश्नांची यादी देखील आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांनी केली की काय सोडवायचंय, काय काम राष्ट्रीय नेत्यांनी करायचंय, याची तयारी आम्ही केली आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती आहे, आता इथून सभा संपल्यानंतर तुमचा सोशल मीडिया ऍक्टिव्ह झाला पाहिजे, तुमच्या प्रतिक्रिया आल्या पाहिजे. आणि घाबरता कुणाला? अनेक कार्यकर्ते असे गप्प आहेत, कॉमेंट्स करायला तयार नाही. कॉमेंट्स करता येत नाही का आपल्याला त्यांच्या पोस्ट शेअर करता येत नाही का? येतात ना. अरे घाबरता कुणाला? देशाचे पंतप्रधान आपल्या पाठीमागे आहे, देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथ शिंदे आपल्या पाठीमागे आहे. घाबरण्याचं कारण काय? आपण त्या ठिकाणी छाती टोकपणानं आपल्या उमेदवाराचं काम केलं पाहिजे. शेवटी खेड तालुक्यातून चांगलं लीड आपण ज्यावेळी देऊ त्यावेळी निश्चितपणे खेड तालुक्याचा लौकिक होणार आहे. आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपल्याला या निवडणुकीमध्ये शेवटी आपण एकमेकांच्या विरुद्ध लढलो, पण एकत्र आलं तर काय करू शकतो? एकत्र आलं तर काय होऊ शकतं? आढळराव पाटील आणि दिलीपशेठ मोहिते पाटलांचा झाला असेल संघर्ष, पण एकत्र आल्यानंतर ते देखील ते चांगलं रेकॉर्ड करू शकतात, डेव्हलपमेंटची रखडलेली कामं ते करू शकतात. हे देखील सिद्ध करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आपण सगळेजण शिवाजी आढळराव पाटील यांच्या पाठीमागे उभे राहू. घड्याळ जरी चिन्ह असलं तरी घड्याळामध्येच कमळ आहे, घड्याळामध्ये धनुष्यबाण आहे, घड्याळामध्ये सगळे पक्ष आहेत. कारण हे वेगवेगळ्या ठिकाणी आपली चिन्ह वेगळी असली तरी महायुती आहे. आणि म्हणून घड्याळाचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी 13 मेला करावं. 4 निकाल उत्साह आपला जाता आला पाहिजे. शिवाजी आढळराव पाटलांचा, अजितदादांचा, देवेंद्रजींचा, एकनाथभाईंचा, नरेंद्र मोदींचा विजय आपल्याला करता आला पाहिजे, त्यांच्या नावाच्या घोषणा देता आल्या पाहिजे. अशा प्रकारचं काम आपण सगळेजण करू. एवढ्या सद्भावना व्यक्त करताना थांबतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.